गटर केलं पण चांगलं काय स्वच्छता केलं नाही. बोरला आम्हाला पाणी वेळेवर मिळतच नाही. 4 महिन्यातून एक वेळा गटर काढायला येतात. बोलवल्याशिवाय गटर काढायला येत नाहीत ते. कारण का मोदी सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 22 पत्र सगळं झोपडपट्टी मुक्त करू, परंतु आत्ता 25 झाले अजून झोपडपट्टी मुक्त झाला नाही. हा प्रश्न आमचा गंभीर आहे. मत मागायला येते नंतर काय येत नाही. निवडून झाल्यावर कशाला येते? त्यांचं काय काम असतं इकडं? आम्हाला आम्ही पाणी व्यवस्थित सोडलं तर आम्ही पाणीपट्टी भरणार नाही तर पाणीपट्टी भरणार नाही. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर आपण आता प्रभाग क्रमांक 8 मधील रेणुका नगर परिसरात आहोत. या परिसरात देखील मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत. आपण जाणून घेऊया काय समस्या भेडसावतोय तुम्हाला. काय आमच्या इथं गटर केलं पण चांगलं काय स्वच्छता केलं नाही. बोरला आम्हाला पाणी वेळेवर मिळतच नाही. ही अवस्था म्हणजे पाणी काय 8-8 दिवसावर आमच्याकडे येतच नाही. मग पाण्याला आम्ही जायचं तर कुठं, हे आमची अपेक्षा आहे बघा. आणि स्वच्छता रस्ता कास करतात सोडा, रस्ता दर बुधवारी स्वच्छतेतून करून जातात. गटर रोज काढायला यायला पाहिजे. गटर 1 दिवसानं अड्डानं तर आणि 2 दिवसानं अड्डानं तर पाणी यायला पाहिजे. चावीला 8-8 दिवसानं पाणी येते. गरीब लोक काय करायचं? मग तुम्ही सगळे कर्मचारी आहे ना, बाहेर कामाला जाताय? होय जातोय की आम्ही बाहेर कामाला जातोय आणि आमचं बळ बारका आहे, घर पण बारका आहे. आम्ही कसं सोचणे करायचं? तर आम्हाला कडेपर्यंत त्यांनी पाहिजे मत घेऊन आणि त्यांनी तिकडे आम्ही इकडं ते नकोय आम्हाला. तुम्ही निवडून कुणाला पण आणा, पण तुमचे प्रश्न काय आहेत मला सांगा. तेच की आमचं झोपडपट्टीला सगळं सोयकार पाहिजे आम्हाला. आतलं बाहेर कोण आहे त्यांना ड्रेनेज आहे, त्यांचं संडास झाल्यात. आतलं कोण आहे त्यांचं संडास नाही त्यांना. नाही तर 25-30 वर्ष झालं आम्ही राहतोय. आता किती दिवस झाले ड्रेनेजचं काम करा म्हणून आमचं करतो म्हणाल तर अजून करणं झाल्यात. सगळ्यांच्या घरात नाही बाथरूम आहे, आमच्या घरातच तेवढं बाथरूम नाही. ड्रेनेजला जागा आहे का तिथं? हाय की बोळात सगळ्यांच्या बोळात नाही केलंय, आमच्याच तेवढं बोळात राहिलंय करायचं. तेच मला आमचं काम केलं तर आम्ही त्यासनी निवडून आणणार की हो. की आमचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी आमचा एक कार्यकर्ता आहे किरण पवार म्हणून, त्यांना पक्षानं एक तिकीट द्यावं. गरीबातला कार्यकर्ता आहे आणि कवा बोलवल तेव्हा येतोय. आमदार खासदार एकदा निवडून गेले की खासदार जर कधी या झोपडपट्टी कमीत कमी 60 वर्ष झालेली झोपडपट्टी आहे. खासदारला माहीत पण नसेल की हे झोपडपट्टी कुठं आहे रेणुका नगर. आमदार खासदार तर येतच नाहीत. कमीत कमी नगरसेवक होणारा हक्काचा पाहिजे आम्हाला की तो निम्या रात्रीचा आमच्यासाठी काम करणारा पाहिजे. असा गरिबातला कार्यकर्ता किरण पवार आहे, त्याला निवडून द्यावं एवढंच ही आमची विनंती आहे. इचलकरंजी बोले कार्यक्रमाला खरं मी यावेळी त्यांना उत्साह इतकं चांगलं छानपैकी प्रत्येक भागात त्यांनी करत आल्यात. त्याला त्यांच्यासाठी पहिला तुमचं मी अभिनंदन मानतो. आपल्या इथं रेणुका झोपडपट्टीमध्ये नाही म्हणलं तर माझं आता बाळ म्हणजे लहान होतं तेव्हापासून मी इथं लहानाचं मोठं झालो आहे. पण मी बरेचसे नगरसेवक आत्तापर्यंत आपल्या इथं आलेले आहेत. नगरसेवक प्रत्येकाने थोडं थोडं काम करतात. आपलं निवडणुका टायमाला प्रत्येकानं काम करतात, काम करून जातात. पण ते ह्या नगरपालिकेच्या ह्याच्या माध्यमातून प्रकाशांना आवाडीने पहिल्या स्टेटला आपल्या झोपडपट्टीसाठी पैसे लोन हे केलती, म्हाडाचं मंजूर करून आणलेले पैसे, ते पैसे परत गेलेत. का परत गेले? ह्या झोपडपट्टीमध्ये काही मालक लोकांनी तक्रार केली. तक्रार केल्यामुळं हा झोपडपट्टी स्थगित राहिले. हा झोपडपट्टीचा हायकोर्टामध्ये केस गेलं. हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर म्हाडा कोर्टामध्ये गेलं. पण हायकोर्टामधनं आणि म्हाडा कोर्टामधनं आपल्या बाजूनं आता लागला आहे. तरी देखील आम्ही आता आपल्या या आमदार जे आहेत, आमदार खासदारांना माझा एवढा नम्र विनंती आहे, खरं हा झोपडपट्टीत तुम्ही येऊन बघायला पाहिजे. ह्या झोपडपट्टीमध्ये कोण तर आत मेलं तर त्याचं मडं काढण्यासाठी आम्हाला खाली वर करून मडं बाहेर रोडवर आणायला लागते. तर हा झोपडपट्टीमध्ये सोय करून चालणार नाही. पण हा झोपडपट्टी बांधून देणं हे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर हे बांधून द्यायला पाहिजे. आता साहेब तुम्ही बघितलं तर आत मोहळ्यातनं गेला
खरं एकदा वेळा मारून बघा, त्यात किती पाणी येते, प्रत्येकानं कपडे कसं धुतात, किती अडचणीतनं काय काय काम करतात. हा बरंचसं आत गेला तर तुम्हाला प्रत्येकाला समजून जाईल. पण हा काम होतात. ड्रेनेज आहेत, गटरे आहेत, रस्ता आहेत, पाणी आहे, सगळं सोय आतापर्यंत नगरसेवक केलेलेच. आमचे आत्ताचे नगरसेवक रवी राजपूत साहेब म्हणा, मनोज साळुंखे साहेब म्हणा, सगळेजण थोडं काम केलेलं आहेत. पण पूर्ण हा काम वरच्यावर करून चालत नाही की खरं त्या झोपडपट्टीचा प्रश्न हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे या ठिकाणचा आहे की ही झोपडपट्टी आहे, या ठिकाणी यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. या लोकांची जी घरकुल आहेत ती घरकुल यांना बांधून मिळायला पाहिजेत. अनेक वर्षापासून जसं या आजींनी पण सांगितलं की ते 60-70 वर्षाच्या आहेत, त्यांच्या वयापासून त्या इथं लहानाच्या मोठ्या झाल्यात. त्याबरोबर इथले नागरिक तरुण देखील सांगतायत आम्ही लहानाचं मोठं झालो, मात्र आमचा प्रश्न सुटणार कधी. हा गंभीर प्रश्न आहे की यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि यांना चांगली घरे बांधून मिळणे गरजेचं आहे. आजचा या रेणुकानगरमधला हा प्रश्न सर्वात गंभीर आहे. लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशीच यातील नागरिकांची मागणी आहे. अनेक विषय काय या ठिकाणी की नाही जवळजवळ 1917 की नाही हायकोर्ट काय म्हाडा कोर्ट या नगरसेवक मनोज साळुंखे बी रवी राजपूत बी आम्हाला भरपूर मदत केलेलं आहे. आता बी त्यांच्याकडे अपेक्षा आहे की सगळं केलं आहे. आता पुनर्वसन करण्याची, कारण का मोदी सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 22 पत्र सगळं झोपडपट्टी मुक्त करू, परंतु आत्ता 25 झाल्या अजून झोपडपट्टी मुक्त झालेला नाही. हा प्रश्न आमचा गंभीर आहे. बरोबर. 4 महिन्यातून एक वेळा गटर काढायला येतात, बोलवल्याच्या गटर काढायला येत नाहीत ते. आणि आम्हाला सकाळी पाणी पाहिजे. बोरचं रोज 1 दिवस आड सोडलं तर चालतंय आम्हाला. 4 दिवस 8 दिवस पाणी मिळत नाही. मत मागायला येते नंतर काय येत नाही. निवडून झाल्यावर कशाला येते, त्यांचं काय काम असतं इकडं. आम्हाला फाळा व्यवस्थित येतोय म्हणजे आपण पाणी पण व्यवस्थित द्यायला पाहिजे. पाणी व्यवस्थित नाही, नुसता फाळा बरोबर येतोय तेवढा आणि पाणी बरोबर येत नाही. 8-15 दिवसांनी एकदा पाणी येते. बाकी काय नाही, नगरसेवक येतात पण पाणी व्यवस्थित येत नाही. नुसता सगळे सांगून जातात पाणी. नगरसेवक येऊन उपयोग नाही, पाणी यायला. हाँ, नगरसेवक येऊन उपयोग नहीं, पानी आया पाहिजे. सर ये डाम इधर पे होनेमाल में ये डाम की लाइट बार बार बंद होती है और है कि नहीं, कल हमारा अंधेरे में बच्चा गिर गया, सर को लगा उसको ये दिखाना पड़ा दवाखाने को, तो ये लाइट चालू करने के लिए बोलो. हाँ ना गटर काढायला कधी येत नाहीत. डास झाले तर औषध मारायला कोणी येत नाहीत. दुसरीकडे 2-2 वेळा पाणी येतं, इथं आठवड्यात नाही एकदा इकडे पाणी सोडतात. पाण्यास तर तक्रार मुळात चालू आहे इथं. होय, आमची पण हीच तक्रार आहे. गटरी गटरी हे पहिला स्वच्छता पाहिजे आणि आम्हाला लवकर पाणी पाहिजे. तुम्ही 4थ्या दिवशी 5व्या दिवशी पाणी सोडा, खरं सकाळी सोडा, एवढा काही प्रॉब्लेम नाही. हा, सकाळी तेवढं पाणी पाहिजे आम्हाला. पण पाणी वेळेवर आहे कुठं पाणी तुमचं? पाणी बिल घेताय तुम्ही वर्षाचं, पण पाणी वेळेवर आहे कुठं इथं पाणी? 4 दिवसांना 8 दिवसांना पाणी ही काय सोडण्याची पद्धत आहे का इथं? आम्ही पाणी व्यवस्थित सोडलं तर आम्ही पाणीपट्टी भरणार नाही तर पाणीपट्टी भरणार नाही. मतदान करणार का? मतदान पाणी व्यवस्थित चालू केलं तर झालं तर आम्ही करणार की मतदान. गल्लीत गोटक्या कुत्र्यांचा फार त्रास आहे आणि जुनं कनेक्शन पण आम्हाला चालू करायला पाहिजे पाण्याचं. आणि त्या कुत्र्यांचा काय त्रास आहे? अहो, मुलांच्या अंगावर जातात, कोण जातं त्या पाठ लागतात, गाडीवाल्यांच्या पाठ लागतात, मुलांच्या पाठ लागतात. परवा आमच्या मुलग्याला चावलं सुद्धा. मध्ये काही नगरपालिकेने धरून नेलं होतं की? कुठलं नगर नेतात आणि सोडतात. काय उपयोग होत नाही, नगरपालिका लक्ष देत नाही. काय ड्रेनेजला का नाही साहेब घुशी लागाल्यात मोठ्या ते तेवढं बंदोबस्त करायला पाहिजे. 3-3 हजार रुपये भरून ती लोक काम करत नाही. 3-3 हजार दिलं तरी ते म्हणतात या घुशीने केले, आम्ही काय करू. मग हे तर समस्या लई मोठी आहे आमची. तर आपण बोनेमाळ येथील पात्रवाड चाळ येथे आहोत. या परिसरातील महिला आता सोबत आहेत आपल्या. काय येथील समस्या भेडसावत तुम्हाला? पाण्याची समस्या. पाणी किती दिवसात येते? पाणी आता 8 दिवसात एकदा येते. पाणी 8 दिवसात एकदा येते. काय बोरची सुविधा वगैरे काय तुम्हाला? बोरची आहे सुविधा आहे. पुरते पाणी? या इकडे आमच्या इथं कुठं बोर जरा पुढे. बोर नाही तुझ्या इथं? नाही, आमच्या इथं बोरच नाही. इथं बोर नाही, आमच्या इथं बोर नाही. इकडं बोर आहे सगळे. एका एवढ्या ह्याच्यात 3 बोर आहेत ते. आमच्या इकडं बोरच नाही, आम्हाला पाणीच मिळत नाही. होय, नाही मिळत आम्हाला पाणी. सगळं चांगलं आहे सोडा इथं. नुसतं बोरचं पाणी ते नाही, पाणीच तेवढं वेळाने येतंय. पाणी वेळाने येते. किती दिवसात येते पाणी? 8 दिवसात नाही एकदा. पाणी पुरतंय काय? पाणी पुरत नाही. 8 दिवसांनी एकदा आल्यामुळे पाणी पुरत नाही. लाईट लावायला सांगा. कुठली लाईट लावायला पाहिजे? हे डांबावरची लाईट नाही लागला. डांबावरची लाईट चालू नाही? चालू नाहीत, बंद आहेत. आणि पाणी पण वेळेवर सांगा.
पाणीचं काय नाही, पाणीचं आहे 8 दिवसांनी तेवढं येते तेच, आणि बोर आहेत गल्लीत, सगळं करतात नगरसेवक आमचे. नगरसेवक लक्ष देतात इकडे? होय होय देतात लक्ष देतात. नगरसेवकांची एक फेरी रोज राहत्या सकाळी बघण्यासाठी. कोण आहेत नगरसेवक? मनोज साळुंके, आणि कोण आहे? रवी राजपुते. त्यांचं काही आमच्या गल्ली नाही, सगळं मनोज साळुंके आमच्या गल्ली येतात सारखं. पाणी सोडायचं तेवढं 4 दिवसात. होय पाणी भरपूर आहे सोडायचं, आम्हाला पाणी पुरवठा होत नाही. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. ओके, धन्यवाद. पेन्सिलचं म्हाताऱ्याचं आता वर्ष झाले, पेन्सिल येत नाही काय नाही, ते सगळीकडे कागद फुगदं सगळं दिलं, पोस्टाचं सगळं पोस्ट कार्ड आले, पण तिला पेन्सिल जमा होत नाही, काय जमा होत नाही. जरा आमच्याकडे जरा गरीबाचं बघा, भाड्याचं घर आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्या, शासकीय योजनांचे पैसे यांच्याकडे आलेले नाहीत, 1 वर्ष झालं बंद आहेत. डोळ्याला दिसत नाही, ऑपरेशन करावं म्हणलं तर पैसे नाही. ते कोण, एक डोळा बाद झाला, एक डोळ्यानं जरा दिसत होतं, ती पण दिसायचं बंद झालं. एवढं मेहरबानकी करा, दुसरं माझी काय परीक्षा नाही. भाड्याचं घर आहे, 2,500 भाडं आहे. पण येत नाही आहे काय, 6 दिवसानं 8 दिवसानं येतंय, आणि बारीक येतंय 1 तासाचं ते, आणि लाईट सारखे चालू बंद होत्यात, आणि परत लाडक्या बहिणीचे पण पैसे बंद झालेत. या बोनेमाळ परिसरात सर्वच ठिकाणी आम्ही फिरलो तर प्रत्येक ठिकाणी महिलांचे असंच ऐकायला येतं आहे की दिवाबत्ती जे आहे त्याचे लाईट बंद आहेत. हे प्रत्येक ठिकाणची समस्या आहे. आणि रस्ता पण नाही व्यवस्थित. आता सगळा प्रत्येक जण आपलं सिमेंट घालून दिवाळीत रांगोळ्या काढलीत. आता हे रस्ता बघा, रस्ता पण चांगला नाही आहे. बघा काय करताय, गटरी काढत नाहीत, काय नाही. 2 महिने गटरी काढत नाहीत. 2 महिने गटरी काढले बघा, काढलं गणपतीच काढले गटरी, ढीग लावून जातात दरवाजापासून. भरलेलं आहे ते बघा, कधी काढा येत नाहीत. लहान बाळ आहेत आमच्या घरात, मग ते स्वच्छ करायला नको करायला पाहिजे की. मग उंदराने म्हटलं सगळं रस्ते पोखरल्यात, रस्ते करत नाहीत, पाणी वेळेला सोडत नाहीत, जागी जागी बोरिंगच्या चाव्या देत नाहीत. तुमच्या बोरचं कनेक्शन नाही तुमच्या इथं? एखादं कनेक्शन आहे, 17 जण त्यावर पडलेले असतात, काय करणार. एक आहे 3 जोडल्यात. काय ते? एकाला 4 कनेक्शन जोडलेले. पाणी पुरत नाही तुम्हाला? नाही. अहो 6 दिवसानं 8 दिवसानं पाणी आले, एखादी बोर पण नाही आहे. एका बोरला ते पण 17दा ते बंद पडतंय, मोटर जळत्या. मग ते बायका सगळ्या तिथं जायचं, नाही तर इकडे जायचं. काय, कुठली गल्ली आहे ही? भोनेमाळ मेहतर गल्ली. तर आपण आता भोनेमाळ परिसरात प्रभाग क्रमांक 10 मधील विठ्ठल रामजी शिंदे मार्ग या ठिकाणी आहोत. या ठिकाणच्या महिला मोठ्या संख्येने जमा झालेल्या आहेत. इचलकरंजी या बोले या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काय समस्या, नागरी समस्या तुम्हाला भेडसावतात? सध्या पाण्याची टंचाई आहे. पाणी 8 दिवसातनं एकदा येते, ते पण व्यवस्थित सोडत नाहीत. तास तिथं अर्धा तास, तेवढ्यात मग भरून होत नाही पाण्याचे. आणि गटरी व्यवस्थित नाहीत, कचरा टाकायला सोय केलेली नाही. त्यामुळे काय पुढचं, घंटागाडी येत्या पण लेट नाही येत्या, दुपारी जरा लवकर यायला पाहिजे, कारण कामाला जाणाऱ्या बायका आहेत त्यामुळं सकाळच्या वेळेत यायला. हां, सकाळच्या वेळेत यायला पाहिजे. काय रे, गटर त्यांनी काढतात व्यवस्थित आहे. फवारणी ढास खूप झाल्यात, आणि पाणी जरा प्रेशर कमी येते, पाणी प्रेशर येते, कमी दाबाने येते. तुम्हाला मोठं पाणी पाहिजे. पानी तो टाइम से देते भी नहीं है. पानी टाइमवर पाणी येत नहीं. रात को 8 बजे देंगे पकाना करने के लिए. 8 दिवसानं पाणी येते, फोर्सच नसते पाण्याला, भरून येत नाही पाणी आमचं. आम्ही कामाला जातोय बाहेर, टाइम नाही पाण्याला सोडायचं. परवा आम्ही नगरसेवकांनी बोललो, त्यांनी म्हणलं लिकीज काढायला लागलोय आम्ही, झालं की व्यवस्थित सोडतो पाणी सांगितलं. कोण नगरसेवक? मनोज साळुंके. मनोज साळुंके काम करतात काम केलं त्यांनी. आमच्या गोष्टीला असतात, हजर असतात ते. हां, तेच पाण्याचाच प्रश्न आहे. काय अडचण असली की त्यांनी येतात लगेच फोन केलं की. पाण्याचाच प्रश्न आहे, पाणी वेळेत येत नाही. लगेच सोड म्हणे काय सांगून की पाणी सोड म्हटल्यानंतर सोडलं. 8 रोज झालं सोडलं नव्हतं आम्हाला पाणी. आम्ही कामावर जाणार, किती रोज वाट बघणार आम्ही. गटर नीट काढत नाहीत, मग सगळे सोय करा. त्यांनी काय म्हणतात, गटरवाली आमच्या एकट्याकडेच काम दिले, 8 दिवसानं एकदा नंबर येणार म्हणतात गटर काढायला. कामगार अजून पाहिजे म्हणतात इकडं. आणि पाणी त्या दिवशी थोड्याच वेळ सोडलेलं, परत आम्ही फोन लावलो आणि सोडलं पाणी परत. त्याने नगरसेवकने सोडायला लावलं ते. हां, बरोबर आहे. घर फाळा घेतात, सगळं सोय. सरकारी बोर बंद पडलेली, ते नगरसेवकांनी चालू केले. पण चावीला अगदी लहान पाणी येत होतं, ते पण मोठं कनेक्शन करून दिलं. हे सगळं नगरसेवकांनीच काम केलं, मनोज साळुंके भाऊनीच. बारका आहे ना, भरले बघा ते.
आणि काय समस्या तुम्हाला भेटतात? कॅमेरे एक बसवून द्यावे गल्लीत आणि डाबावरच्या का तर लाईटी जातात डाबावरच्या लाईटी पण काय चोरी वगैरे होतात? हा परवा एक चोरी झाल्या आणि लाईट एखाद्या वेळेस नसली की अडचण येते नाही मग अंधारात. कॅमेरा बसवावं जास्त महत्वाचं. तर या ठिकाणची आपण माहिती जाणून घेतली या महिलांच्याकडून. तर पाण्याचा प्रश्न इचलकरंजी शहरामध्ये जसा गंभीर आहे तसं यांच्याकडे देखील पाणी तसा गंभीर प्रश्न आहे. 8-8 दिवसातून पाणी एकदा येते आणि नगरसेवक इथले यांना मदत करतात असं यांचं म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळेला कोणतीही अडचण आली की धावून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रभागामध्ये CCTV कॅमेरा बसवावा कारण चोरींचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे CCTV कॅमेरा बसवावा. तर बोरिंगच्या पाण्याची सोय आहे. कचरा टाकण्याची सोय नाही. घंटागाडी वेळेवर येत नाही. दुपारच्या नंतर घंटागाडी येते. घंटागाडी सकाळच्या दरम्यान यावी अशी या इथल्या नागरिकांची मागणी आहे. त्याचबरोबर गटारी स्वच्छ करायला देखील महानगरपालिकेचे कर्मचारी रोजच्या रोज दैनंदिन किंवा एक दिवस आड करून सकाळच्या टायमात यावेत अशी देखील या नागरिकांची मागणी आहे. जरा जोरात आवाज असा हात वर करून. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर आपण प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये आहोत. या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत. काय भागातल्या समस्या काय तुमच्या? गटारी स्वच्छ होतात? आमचं रस्ता चांगलं रवी साहेबांमुळे सगळं चांगलं होतंय. जागा म्हणा बोर म्हणा सगळी इथली चांगली कामं सगळी करत असतात. साहेबांनी केले सगळं 15 वर्ष आले तेच करतात साहेब सगळं. बोलले की सगळं व्यवस्थित केले साहेबांनी. पाणी किती दिवसात येते? पाणी 5 दिवसानं. 5 दिवसांनी येते. पाणी पुरतंय काय? कुठलं पुरते बोर आहे त्याच्यात भरतोय. साहेबांनी व्यवस्थित आहे. रवी साहेबांनी सगळं काम आमची व्यवस्थित बोर मारून दिले. काय समस्या की साहेबांनी काय काय काम सगळी काम अडचण काय नाही. अडचण आता संडासचीच अडचण जास्त आहे. काय संडासची अडचण आहे? काय वेळेच्या वेळेला कधी होत्यात कधी नाही. शौचालय सार्वजनिक शौचालय का? होय होय स्वच्छता होत नाही. होते. बर. आणि इथं तुमचं शौचालय आहे? तुमचं नाही? नाही 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 घरगुती नाही. असे किती लोक आहेत असं ज्यांचं घरगुती शौचालय नाही? असं भरपूर आहेत की भरपूर आहेत. होय भरपूर 20-30 वर आहेत स्वच्छ. 5 दिवसांनी सुटतंय पाणी वेळच्या वेळेला येत नाही. किती दिवसांनी येते पाणी? आज 6 दिवस झाले बघा पाणी काल आलो होतं. पाणी बोरचं पुरतंय का तुम्हाला? बोरचं काय तास 2 तास येतंय आणि जातंय. पाणी असतंय बोरचं पाणी असतंय. पाणी वायपळ जाते. पाणी आम्हाला पाणी असते भरपूर 2 टाइम येते पाणी. तर इथं पाणी काही जणांना पाणी पुरतंय तर काही जणांना पाणी पुरत नाही अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक आता त्यांनी नाही म्हणून सांगितले की पण आहे पाणी कमी पडताना त्यावेळेस पण बोर पण मारलाय. जास्तीचे 2 मारलेत. इथं आतल्या बाजूला 1 मारलाय. परत इकडं शौचालय इकडे 1 मारलाय. बोरची तुम्हाला व्यवस्था करून दिलंय की आणि त्या कांबळेच्या सौजन्याने केलेला आहे. सौजन्याने केलेला आहे. हौद बांधलाय तिकडं. हौद पण मोठा बांधून घेतलाय की कशासाठी? पाणी शौचालयासाठी. होय पाणी साठपासाठी. हे बाबा काय स्वच्छता बोर आहे ते चालू करा व्यवस्थित करून बोर चालू करा. दुसरा आहे ते दुसरा बोर आहे कुठला रे? आणि त्या कमळ्याने आणि तर कबळ्यात मारले. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा. आमचे 2 बोर आहेत तिथं मारलेले हॉल पैसे आपल्या समाज मंदिर पैसे हॉल मारलेले आहेत. मग तिथं काय आहे 1 बोर चालू आहे फक्त आणि दुसरा बोर आहे ना तो बंद पडलेला आहे. ते चालू करून घेण्याचे आणि आपल्या गटरीचे सगळे व्यवस्थित आणि रस्त्याची सोयी सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे. ठीक आहे. शौचालयाची काय व्यवस्था? शौचालय म्हणजे स्वच्छता नाही तिकडे आता परवानगी नाही त्यांनी सगळं स्वच्छता करून घेतल्यात. मग आता शौचालय म्हणजे ते आपलं काय म्हणतात त्याला भांडी सगळं स्वच्छ धुवून बसायला पाहिजे ते. तर या ठिकाणची परिस्थिती आपण जाणून घेतली. इथं लोकप्रतिनिधीचं नाव देखील घेताना नागरिक दिसत आहेत. तर इथले इथं जे नगरसेवक आहेत त्यांनी कामं केलेली असं सांगतात. गेली 15 वर्ष किती 15 वर्षापासून ते यांच्याकडे लक्ष देतात त्यामुळे कोणत्या समस्या नाहीत असं म्हणतात. मात्र इथं सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. ते सार्वजनिक शौचालय व्यवस्थित करावं असं या नागरिकांचं म्हणणं आहे. इथं असं 30 कुटुंब आहेत जे 30 कुटुंब या शौचालयामध्ये सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. घरगुती शौचालय त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे. बांधायला त्यांच्याकडे जागा नाही काय? जागा नाही. तर बांधायला त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे सार्वजनिक शौचालय व्यवस्थित करावं ही प्रथम इथल्या नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजीप्रमाणे पाण्याची समस्या इथं गंभीर आहे. बोरचं 2 बोरचे कनेक्शन आहेत. 1 बोर बंद आहे तर 1 चालू आहे.
बोरच्या पाण्यावर आधारित ते राहतात, मात्र नळाचं पाणी हे त्यांना एक दिवस आड यायला पाहिजे अशी मागणी आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. नळाचं पाणी एक दिवस आड यायला पाहिजे अशी इथली नागरिकांची मागणी आहे. इथल्या लोकप्रतिनिधीवर जरी हे पाण्याचं टाइम एकच करा, म्हणजे कोण असतंय नसतंय. कधी पण सोडतात पाणी. हा कधी पण मध्ये रात्री सोडतात, मग आम्हाला जागा नाही, घर लहान आहेत त्याच्यामुळं जागा नाही, मग अडचण होत्या. रात्री 11 वाजेपर्यंत 2 तास पाणी सोडतात, भरपूर सोडतात पाणी, खरं अडचण होते नाही रात्री. तर वेळेवर पाणी सोडलं पाहिजे हे देखील म्हणणं आहे. आणि दिवसा पाणी सोडावं, रात्री अपरात्री पाणी सोडतात, त्यामुळं पाण्याची समस्या ही गंभीर आहे. लोकप्रतिनिधी त्याच्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं या प्रभागाकडे लक्ष द्यावं आणि इथल्या समस्या सोडवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम.